नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं एनएसी न्यूज़ चैनल। खबर महाराष्ट्र से। पीक विमा न मिळाल्याने संताप उपकला शेतकरी योद्धा कृती समिती आक्रमक 1 में काला दिवस इशारा लोणार प्रतिनिधी दीपक कांदे 2025 च्या तारीख हंगामात अतिवृष्टी मुले कच्च्या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले। शासनाने नुकसान मान्य करून काही प्रमाणात मदत दिली तरी पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून या प्रश्नावर शेतकरी योद्धा कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर तमा समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सेनी सोसे यांनी पीक विमा कंपन्यांना थेट इशारा दिला। आज लोणार तहसीलमध्ये माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही गेल्या 2025 मध्ये खरीप हंगामामध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये सरकारनं अतिवृष्टी झाली हे मान्य केलं आहे आणि नुकसान भरपाई पण दिली। परंतु जो मूळ मुद्दा राहिला पीक विम्याचा, आमच्यापर्यंत अशी माहिती आली आहे की या पीक विम्यामध्ये सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुका आणि लोणार तालुका वगळण्यात आलेले आहेत। त्या संदर्भात आमचे शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी भाऊ सोसे हे येत्या 29 एप्रिलला जर 29 एप्रिलपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही तर 29 एप्रिल रोजी सिंदखेड राजा उपविभागीय कार्यालयासमोर आमचे शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे हे आमरण उपोषणाला बसणार आहे आणि लोणार तालुक्याच्या शेतकरी योद्धा कृती समितीचा संस्थापक उपाध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी त्या उपोषणास संपूर्णपणे पाठिंबा देत आहे आणि त्यांच्या मागण्या उपोषणाला बसूनही जर मान्य झाल्या नाही तर 1 मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे। या कामगार दिनाच्या दिवशी आम्ही काळा दिवस म्हणून पाळू आणि आमच्या घरावर गुढ्या उभारून या पीक विमा कंपनीचा निषेध नोंदवल्याशिवाय राहणार नाही। तरी मी या निवेदनामार्फत आहे दिनांक 29 एप्रिल 2026 पर्यंत लोणार सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा न मिळाल्यास सिंदखेड राजा येथील उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडयंत्र येणार असल्याचा निर्धार कर्त्यांनी व्यक्त केला आहे। इतकेच नव्हे तर शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास 1 मे महाराष्ट्र दिन काला दिवस म्हणून पाळण्यात येईल असा तीव्र इशाराही देण्यात आला आहे। यामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे। दरम्यान या आंदोलनाला बल देण्यासाठी शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक उपाध्यक्ष रघुनाथ उघाव महाराष्ट्र से संवाददाता दीपक कांदे की खास